ताई तुला नाही का ग वाटत तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी तुझ्या भावाची हाताची कलई खाली असते? ताई तुला नाही एखाद्या रक्षाबंधनला दया येत का ग? असा कोणता राग धरून बसली या? दादा, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं नाही त्यालाच कळतो हो. इतरांना नाही ते कळायचं. प्रत्येक रक्षाबंधनला, प्रत्येक अक्षय तृतीयेला वाट पाहतोय. कदाचित माझ्यावर रुसली असेल की काय. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा, मी प्रत्येक मायला आणि प्रत्येक बापाला एकच विनंती करेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका हो, पोरं संस्कारी बघा मगच मुली द्या. आज रविकिरण महाराज 2 तास तुम्हाला हसवणारा मुलगा, जेव्हा पण बहिणीची आठवण येते ना 2-2 तास रडत बसतो. भावाला भेटले गेलं दादा. शेवटी बाप उभा होता. बापाच्या प्रेमाची लांबीही मोजता येत नाही आणि रुंदीही मोजता येत नाही. नवरी पोरगी बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम पोरीचं बापावर असते. बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, बघा ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ती आपली माय बनते. बापाला समजवते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पर पप्पा मी आता जाते, माझ्या माईवर नका रागवशाल हो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. तुम्ही रागवताना माझी माई 2-2 दिवस जेवत नाही हो पप्पा, हे मी जवळून बघितलंय. मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना पप्पा, तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते हो. तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा, तुम्ही तरी तिला समजून घ्यायचं. एवढ्या हक्कानं मुलगी समजवते. बाप त्या पोरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच, आता आजच्या नंतर तुझ्या माईवर रागवत नाही, तुझ्या माईसोबत भांडण करणार नाही. तर बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल. आता बैलगाडी मंडपाच्या बाहेर उभी होती पोरगी, बैलगाडीमध्ये बसली दादा. पण पण बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं पाहत होती. काय कारण होतं? जन्माला येणाऱ्या लेकराची जशी नाड खाणली जाते ना, मायपासून पोरग जसं वेगळं केलं जातं, तशी त्या पोरीला सूचनाच होती, आता माझ्या माहेरसाठी मी परकी होणार आहे, आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे, आता फक्त डोळे भरून एकदाच माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागे बघत होती आणि बसलेल्या त्या बायांना सांगत होती, हो ताई ते जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं आहे. हो ताई ते घर दिसतंय ना, ती गली दिसते ना, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे. त्यांना पण माहिती आहे, पण या पोरीला फक्त डोळे भरून आपलं माहेर बघायचंय. बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली. एक गुराकी गुरं चारत होता, त्या गुराक्याकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, ताई तो गुराकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. आईनं अरण्यात बैलगाडी गेली, आता फक्त मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळकडे बघून पोरगीच्या डोळ्यात अश्रू यान सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, माझ्या बापाच्या गावाचा. डोळे भरेस तवर माहेर बघायचे. आईन अरण्यात बैलगाडी गेली, आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगावं, हो ताई, हो आत्या, ती बैलगाडी, ते झेंडा दिसतोय ना, तो ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, तो माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरू फिरू मागे बघत होती. ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात, कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुऱ्याची जाय, कन्या सासुऱ्याची जाय.
कैसे झाले माझा दिवा अजून कीर्तन राहिले ना, चालणार तुम्ही? हो म्हणा. बापरे, हाय असशी चिंतन मांडाना म्हणा का लोक उठीन पाहिजे त्यातले नुसतं इदी करायला भेटायला पाहिजे. नुसता असणं त्याला कीर्तन नाही म्हणतो. ओ काका, काय तमाशा आहे.